लोकसभा मतदारसंघासाठी 7 मे रोजी मतदान होणार आहे। एकूण 2448 मतदान केंद्रांवर मतदान साहित्य पोहोचलं आहे। याचा आढावा घेतला आमचे सांगलीचे प्रतिनिधी दीपक चव्हाण यांनी। पाहूया। सांगली लोकसभा मतदारसंघासाठी उद्या 7 मे रोजी प्रत्यक्ष मतदान पार पडत आहे। या मतदानाच्या तयारीची पूर्वतयारी या ठिकाणी सुरू आहे। या ठिकाणी जे मतदान केंद्रासाठी लागणार आवश्यक साहित्य आहे ते साहित्य देण्याचं काम तरुण स्टेडियममध्ये सुरू आहे। जिल्हा निवडणूक शाखेकडून सांगली लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येणाऱ्या सांगली विधानसभा क्षेत्रातील हे मतदान वाटप केंद्र आहे, साहित्य वाटप केंद्र आहे। आपण पाहू शकतो तरुण स्टेडियममध्ये यासाठी आता ही सर्व यंत्रणा सज्ज झालेली आहे। साहित्य घेऊन आता सर्व कर्मचारी, अधिकारी, पोलिंग ऑफिसर हे आपापल्या पोलिंग स्टेशनला जाणार आहेत आणि हे वाटप आता थोड्या वेळामध्ये सुरू केलं जाणार आहे। साधारण 2442 इतके मतदान केंद्र सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये आहेत। साधारण 18,68,000च्या आसपास मतदार आहेत आणि यामध्ये साधारण 10,772 इतके कर्मचारी हे सांगली लोकसभा मतदारसंघासाठी नियुक्त करण्यात आलेले आहेत। आणि एकंदरीतच विशेष म्हणजे प्रत्येक केंद्रावर आता 2 मशीन असणार आहेत, त्यामुळे मोठी जबाबदारी ही त्या संबंधित अधिकाऱ्यांवर असणार आहे। याचबरोबर 8 मतदान केंद्र ही स्पेशल ठेवलेले आहेत, त्यामध्ये महिला ह्या 8 ठिकाणी आपलं केंद्र चालवणार आहेत। असे वैशिष्ट्यपूर्ण मतदान उद्या 7 वाजल्यापासून सुरू होणार आहे आणि या मतदानाची सर्व तयारी जिल्हा प्रशासनाकडून पूर्ण करण्यात आलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मानेसोबत दीपक चव्हाण, जय महाराष्ट्र, सांगली।